हरी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मतिमंद मी काही कलेले सांख्य अथवा न्याया कीर्तनी जे सद्गुरु राया कीर्तनी जे दीन दीन परी मनात वाटे दीन दीन परी मनात वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया आरामा ओळखेला हरी ओळखेला हरी निगा गामा पाणी धाबा केला धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी ते सहित ओळखिला पमा गमा गमा मा बा धा मा पा मा ग रे धा गा गा मा पा मा गा मा बा ग रे धा ओळखिला सिद्धी लावी पी
से लावी बीजे कोणतया पुसे नेले राजहंस से पाणी गा ओळ गेला ओळ गेला दमा गा मा बा दमा बा मा गा नी दमा दमा बा मा गा रे गा ओळ गेला पम पम ग रे गा नी दा पम पम ग म ग रे गा रे गा नी दा पम प नी दा प ध म प म ग रे गा ओळ 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 गेला राम 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 सीताराम सीताराम रामा रघुपति राघव राजा राम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि पतित पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली गवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हनुमान हरि की श्रीमद सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय श्रूयतां देवदेवेषु नारायण जगत्पति त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोता वक्ता श्रीवासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि काल आपण ऐकलं जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे आवश्यकते बगर म्हटलं जीवन कधी होऊ शकत नाही मग ज्याला कशाचीच आवश्यकता नाही असं जगामध्ये काय आहे आणि सगळ्याला त्याची आवश्यकता आहे पण त्याला कोणाची आवश्यकता नाही मग तुम्हाला कळो अथवा न कळो आवश्यकता आहे
ती आवश्यकता जीवनात केव्हा कळण्यात येईल म्हटलं हे काही सांगता नाही येत. येईलही की नाही म्हटलं हे नाही कळता येत, सांगताच नाही येत. म्हणून झाला शतमान पुरुष झाला, परी विवेकाविण वाया गेला. मग विवेकाची उपरती, मग तो विवेक काय म्हटलं? सद असद विवेक. म्हणून जगामध्ये आपल्याला जीवनामध्ये ह्या गोष्टीचा विचार केव्हा तरी उपरत व्हायलाच पाहिजे. मग नुसता विचार उपरत होऊन सुद्धा चालणार नाही. मग त्याच्या मागे तितकी प्राणामध्ये तडफ निर्माण व्हायला पाहिजे. आम्ही सगळे जगतो, कसे जगतोय म्हटलं? हलके फुलके जगतो, इकडेही नाही तिकडेही नाही. एक स्वभाव आहे, प्रकृती आहे की माझं काही गेलंही नाही पाहिजे, मला काही त्रासही नाही झाला पाहिजे. दुरून पाहून जसं काही आहे ठीक आहे. का म्हटलं? काय सांसारिक गोष्टीच्या उपलब्धी करण्याकरता किती तडजोड करतोय, आणि आत्माच्या गोष्टी किंवा अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये म्हटलं तडजोड नाही, तिथे स्वच्छता आहे. पण तिथे मरण्या खपण्याची तयारी नाही आहे. म्हणून महात्मांना आश्चर्य वाटतं की जगामध्ये लोक आहे विवेक संपन्न येतात, पण कोणत्या भ्रमामध्ये चालले? म्हटलं भ्रम एवढाच आहे की ऐसे भ्रमाचे लक्षण, विसरे आपणा आपण. मोठ्या मोठ्या प्रवचनांमध्ये म्हटलं एक प्रतिष्ठित भाषेमध्ये असं म्हणावं लागतं की मेरे प्रियात्मन. काही लोक ह्या शब्दावरून प्रवचन प्रारंभ करतात. प्रियही म्हटलं, आत्मनही म्हटलं. आत्मन कोण आहे म्हटलं? जेवढे बसले सवढे सगळे प्रिय आत्मने, फक्त माझ्याशिवाय. मग मी स्वतःच करता काही नाही करू शकलो तर तुमच्याकरता काय करेन? पण प्रिय आत्मन म्हणजे काही गोष्टी बोलण्याच्या एक लदत जातात, ती एक परिपाठी. हे म्हटलं म्हणजे तुम्ही फार शहाणे, बस एवढंच. पण वास्तविक त्या प्रिय आत्मनाचं काय आचरण आहे किंवा ते प्रिय आत्मन तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये कुठे वळलं आहे का? तर म्हटलं नाही. मग त्या वळणालाच म्हटलं आचरण असे म्हणतात. म्हणजे आचरित केलं जातं तेच धर्म आहे. धर्म कुणाच्या डोळ्याला दिसला का? काय धर्म आहे? आज धर्माच्या परिभाषा इतक्या मोठ्या व्याकरणाच्या वेदांच्या सगळ्या मिळाल्या, ठीक आहे. मग तुम्ही वाचल्या, तुम्ही बोलून दिल्या. जो वाचतोय तो बोलतोय की धर्माची ही परिभाषा, पण सांगतो की मी सांगतोय ही धर्माची परिभाषा. अरे वा! भगवान श्रीकृष्णाने सुद्धा कधी असं म्हटलं नसेल अर्जुनाला की अर्जुना एवढी मोठी गीता तुला सांगतोय, एवढा मोठा धर्म सांगतोय, पण तो धर्म कसा आहे? तर म्हटलं धर्माबद्दल ते काहीच बोलले नाही, सगळं कर्मच सांगितलं. संपूर्ण गीता 2 निष्ठेवर चालली, त्याच्यामध्ये एक सांख्य आणि दुसरी कर्म. मग त्या कर्मामध्ये सगळे योग आले, पण त्याच्यात धर्म काय सांगितला? फक्त एवढंच सांगितलं की धर्मानीचा. आता प्रश्न हे पडतो की धर्म म्हणजे काय? एका ठिकाणी असं म्हणले की सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणम व्रज. मग आता श्रीकृष्णाला विचारायला पाहिजे की काहो किती धर्म सांगितले तुम्ही? किंवा अर्जुनाने विचारलंही नसेल. मग सर्व धर्म म्हणजे किती धर्म आहे? आज आमचा देश धर्मनिरपेक्ष आहे, याचा काय अर्थ आहे?
की धर्माची आवश्यकता नाही, किंवा धर्मनिरपेक्ष असून आमचा काय सर्व धर्म समभाव, असा लोक अर्थ घेतात की सर्व धर्म समभाव. चला मानलं, पण तुमचा काय धर्म आहे? जर सर्व धर्म, ह्या प्रधानमंत्र्याच्या खुर्च्यावर बसल्यानंतर ज्याला त्याला त्या कॉन्स्टिट्यूशनचं पालन करावंच लागेल आणि तो हेच म्हणेल की धर्मनिरपेक्ष, मग धर्माची तुला आवश्यकता नाहीये तर उरलं ते काय? म्हटलं तो अधर्माची आवश्यकता आहे का? मग अधर्म सापेक्ष झाला. मग अधर्म सापेक्ष झाला तर अधर्म काय हे तर कळू दे. सद्गुरुनाथ महाराज की. अंधार काय? काय सांगता येईल अंधार म्हणजे काय? म्हटलं काहीच नाही सांगता येत. आणि म्हटलं अंधार होता. डोक्याला पट्टा लागला. विचारलं का हो हे काय झालं? हे म्हणले हो लागलं हो. बोडखं टकरवलं. कुठे? म्हणे वाईकर मठामध्ये गेलो होतो. तिथे प्रदक्षिणेला गेलो, तिथे आज लाईटच नव्हती दिवसभर, अंधार. आणि डोकं फुटलं, दिसलंच नाही. मग त्यांना विचारलं का हो अंधार होता म्हणजे काय होतं? अंधार होता म्हणजे काय होतं? हे म्हणले अंधार होता. आता अंधाराची परिभाषा कर. पण ज्याच्या असल्याने तुझं डोकं फुटतंय, ज्याच्या असल्याने तू खाली पडतोय, पाय तुटतोय, म्हणजे अस्तित्व कुठेतरी आहे. म्हणजे अंधार होता म्हणून डोकं फुटलं, तसं डोकं नसतं फुटलं. त्याचं कारण असं की मनुष्याला एक स्वभाव आहे की स्वतःवर दोष नाही घेत, दोष दुसऱ्यावरच ठेवतो. हे नाही सांगणार की मला दिसलं नाही, अंधार होता तुला माहिती होतं, गेलाच कशाला? मग अंधार होता गेला तर तुला अंदाज तर असा पाहिजे की ह्या अंदाजाने मला जायचं, इतकी तर बुद्धी विवेक चालती. पण असं कसं जाऊन टकरवला? मग साक्षात एकदम जाऊन डोकंच टकरवलं. मग तात्पर्य सांगण्याचं हे की जी गोष्ट आहेच नाही तिला मानून चाललाय. मग आता धर्म म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्यावर दोष द्यायचा की अंधार होता म्हणून फुटलं. एकदा असा प्रसंग झाला की एक 3 जण सज्जन चांगले होते आणि आपसामध्ये एकदम वादावाद झाले. एकाने एकाला म्हटलं की असाच दैन श्रीमुखामध्ये की 32 बाहेर येतील. तर दुसऱ्यालाही राग आला. तो म्हणला ह्याच्यापेक्षा काही वरचढ बोलावं. म्हणून तोही रागात म्हणला की बा मी असा देईन की तुझे 64 बाहेर येतील. तो तिसरा उभा होता. तो म्हणला मूर्खा 64 नसतात, 32च असतात. हा म्हणला मला माहिती होतं तू मध्ये बोलशील. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे हे त्यांनी सिद्ध केलं. त्यातल्या त्यात मी बोलण्यात चूक तर झाली. मी 64 नसतात, पण मी तुझे 64 काढेन म्हणून तिसरा म्हणतोय की थोडे कमी कर. म्हणला मला माहिती तू पण बोलणार आहे. हा दोष. म्हणून अंधार होता म्हणून मी पडलो. अरे अंधार म्हणजे काय? म्हटलं प्रकाशाची अभाव, प्रकाशाची अनुपस्थिती. मग प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजेच अंधार. मग आता अधर्माची काय परिभाषा होईल? म्हटलं अधर्मासारखी वस्तूच नाहीये, मग तिची परिभाषा काय करणार? पण जे निरपेक्ष करून चालले त्यांना कोणताही धर्म नको. मग विचार करा असे लोक कसे होतील की येषाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते लोका भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग विचार करा की आम्ही ज्या देशात राहतो त्या देशामध्ये कोणत्याही धर्माची अपेक्षाच नाही. असं कसं होईल? आणि बाकी सगळे आपल्या धर्माने चालले. मग ते जे धर्माने चालले ते कट्टर आहे आणि आम्ही म्हटलं आम्ही तर नुसते फट्टरच आहे. कट्टरता दुसऱ्याला काटून धर्म जागवायची नाहीये,
कट्टरता स्वतःचा धर्म पाळण्याकरता असली पाहिजे, म्हणून शरीराला तो दोष लागतो. म्हणून त्यांनी शरीर याच्याकरता दिलंय की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. मग भगवान गीतेमध्ये धर्म कुठेच सांगितला नाही, धर्म आचरण सांगितलं. आणि मग असं म्हणले सर्व धर्मां परित्यज्य मामेक शरणम ब्रज. ह्याच्यात सर्व धर्म म्हणजे काय म्हटलं, तुला जे शरीर मिळाले त्या शरीराच्या ठिकाणी म्हटलं किती धर्म आहे. पायाचा धर्म आहे, हाताचा धर्म आहे, डोळ्याचा धर्म आहे, कानाचा आहे, किती धर्म आहे. हे वाम आहे, हे दक्षिण आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या तिथे सगळ्या दिल्या आहे. मग त्या सगळ्यांचा धर्म, मग त्या सगळ्यांचा धर्म म्हणजे जे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. मग ज्ञानेंद्रिय जेव्हा चैतन्य होतात तेव्हा कर्मेंद्रिय चालतात. मग कर्मेंद्रिय तर जड आहे, मग ज्ञानेंद्रिय म्हटलं चेतनेने चेतन झाले. मग विचार करा की याच्यामध्ये आत्मन अनात्म काय आहे. म्हटलं जे आत्म आहे ते तुझ्याजवळच आहे, म्हणून त्यांना म्हणतात आत्मीय. नुसते प्रियात्मन म्हटल्यानंतर नाही, प्रियात्मन म्हटलं तर सगळे आत्मीय आहे. माझ्या आत्माशी जर मी निगडीत झालो तर हे सगळे माझ्या आत्माशी निगडीत होतील. हाच अनुभव म्हटलं त्यालाच म्हणतात राम. सद्गुरुनाथ महाराज की. राम राम सोई जानिये जो रमता सकल जहान. म्हणून याचं प्रमाण मारुतीरायांनी दिलं. मग ते तर जातीनी वानर होते, मग त्यांनी कोणता धर्म पत्करला. म्हटलं धर्म एकच पत्करला की त्यांनी ह्या गोष्टीला जाणलं. काय जाणलं म्हटलं, मी स्वतःच राम आहे, माझ्यातच राम आहे. मग मी माझं जसं स्मरण करतो ह्या बाह्य देहाचं, असं मी माझ्या आत्म्याचं जेव्हा स्मरण करू लागेन तेव्हा रामाचं स्मरण होईल. सद्गुरुनाथ महाराज. त्याला म्हणायचा जप. तुला आपल्या होण्याचा होश आहे की नाही. अरे स्वप्नात सुद्धा कोणी तुला उठवून विचारलं की तू कोण आहेस तर सांगशील की मी फलाना आहे, हा माझा होश आहे. मग हा होश बाह्य आहे, जो आत्मिक होश जागृत होत नाही तोपर्यंत. मग तिथे कुणी विचारणारही नाही, आणि विचारलं तर तिथे सांगता येईल की कोण आहे मी. स्वामीन्नहं न पृथ्वीं न जलं न तेजो न स्पर्शनो न गगनं न च तद्गुणावा नापून्द्रियाण्यपि बुद्धि ततो वसिष्ठो यक्केवलोऽस्मि परमं स शिवोऽहमस्मि. सद्गुरुनाथ महाराज की. ही माझी ओळख आहे. मग ही जवळ माझी ओळख मला होत नाही तोपर्यंत म्हटलं धन्यता कशी येईल. मग धन्यता मला यायची की संसाराला यायची. अरे स्वतःलाच आली नाही तर संसाराला कशी येईल. म्हणून एखादा असा जर धन्य झाला तो सगळ्या संसाराला धन्य करतो. म्हणून एकनाथ महाराज म्हणले की ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. मग विचार करा की कसं आपल्याला आचरण करायला पाहिजे. जेव्हा जे करायचं होतं तेव्हा ते केलं नाही, आणि आता म्हटलं आता सर्व सोडून लागले. अशी एक म्हण आहे की करून करून भागले आणि आता म्हटलं लागले. अर्थ काही नाही. तुम्ही पूजा करा किंवा तुम्ही आणखीन तलवारी चालवा, फरक काय. का म्हटलं तुमच्या क्रियेमध्ये जो रंग पाहिजे तो रंग नव्हता. म्हणून आत्माचा जो आत्मीयता आहे म्हटलं त्या गुणाला जाणणे. म्हणून एकनाथ महाराज असं म्हणले की ह्या जगात आल्यानंतर स्वतःला ओळखायचा प्रयत्न करा. म्हणजे स्वतःला ओळखायचं म्हणजे काय ओळखायचं म्हटलं आत्मा नाही, आत्माच्या गुणासहित ओळखायचं आहे. तेव्हा तुम्हाला निर्गुणामध्ये जाता येईल. म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं की अर्जुना चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्ध कर्तारममव्ययम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून जे करशील ते जाणून कर, मानून नको करू. जाणलं काय म्हटलं काहीच नाही जाणलं. आणि जगात जाणण्यासारखं आहे काय.
म्हटलं किती जरी जाणलं तरी अपुरच आहे, काही जाणू शकत नाही. मग जाणायचं कुठे? जे जाणल्यानंतर मग काही जाण्याची आवश्यकता राहत नाही. मग असं जे जाणणं आहे मग त्यालाच म्हणतात धर्म. मग इथे जाणण्याकरता आलाय, मानण्याकरता नाही. आजकाल ज्योतिषामध्ये पितृदोष येतो. पितृदोष आहे, कोणी म्हणे कालसर्प आहे, कोणी म्हणे कालसर्प योग वेगळा आहे, दोष वेगळा आहे. असं काही असेल तर दोषीबा सांगा तुम्ही. आहे असं काही काही नियम आहे, पण पुराण्या तिच्या भृगुसंहितेमध्ये किंवा पाराशरीत वाचलं तिथे असा कुठे उल्लेख नाही आहे. कालसर्प योगासारखं काहीच नसतं. पण आताच्या युगामध्ये हे जास्ती का झालं? त्याचं कारण असं की धर्माचं आचरण कमी झाल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आज विज्ञानसुद्धा त्या गोष्टीला प्रमाणित करतंय की एक जर्नेटिक जे असतं, ज्या तुमच्या अगदी वंशावलीमध्ये एखाद्याला रोग असेल तर तो रोग येतोच अनुवंशात. मग तुमचे आजोबा होते, तुमचे पणजोबा होते, तुमचे वडील होते, त्यांच्या मनातल्या राहिलेल्या गोष्टी ज्या अधुऱ्या असतात त्या सुद्धा तुम्हाला विरासतने तशाच प्राप्त होतात. ते जे दोष आहे ते पिंडश्राद्ध करून किंवा करून संतुष्ट करून नाही चालणार. त्यांचे जे क्रोध आहे, त्यांच्या ज्या इच्छा आहे, त्यांचे जे कामं अर्धे राहिलेले म्हटलं ते दोष बनवून येतात. सद्गुरुनाथ महाराज असं मानलं तर हरकत नाही का? म्हटलं ब्लड ग्रुप असतात. मग इतक्या आतपासून आईच्या आत्मापासूनच जीव निर्माण होतो. मग आईच्या जीवापासूनच मुलाला जीव निर्माण होतो. तर आईचे जे काही विचार संस्कार असतील ते तसेच उतरतात. मग आता याला तुम्ही दोष मानणार की गुण मानणार? मग तो काय चाहतो की सांसारिक ऐहिक सुखाची प्राप्ती नाही झाली तर मला दोष आहे, होतच नाही आहे. मी इतका प्रयत्न करतो, जिथे पाल तिथे असफलच आहे. मग विचार करा की तो धर्म जो आहे मग अलीकडे कमी पाळला गेला म्हणून दोष जास्ती झाले. कलियुग चवथे हे दोष सिंधूच सारा, सकळची नरकांच्या यातनाचा पसारा. परिहरी गुणलीला सत्कथा याच सारा, त्याजुनी सकल धंदा कीर्तनी काल सारा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून हरिभजन जोपर्यंत करत नाही, म्हणून ते असं म्हणले की जाणून करा. मग स्वतःला जाणण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर एकनाथ महाराज म्हणले की त्या मार्गावर या. आणि त्या जाणण्याकरता जे कर्म होतात ते सगळे धार्मिक कर्म आहे. आणि जे जाणून केल्यानंतर केले जातात ते सगळे कर्म म्हटलं ते निर्दोष आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाध्यता किंवा कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये पुण्यता असं नाही आहे. मग ते निष्काम कर्म होतं. म्हणून असे कर्म रामदास स्वामीसारखे महाराज कधी कधी येतात तेव्हा असे कर्म करतात. ते कर्म आजपर्यंत पृथ्वीवर राहतंय त्याला म्हणतात धर्म. सद्गुरुनाथ महाराज ते असं कर्म न करते धर्माच्या अनुसार तर आज हे सगळं टिकतं का? तर म्हटलं नाही. एकदा असा प्रसंग झाला की रावणाशी युद्ध रामाचं झालं. पहिली मुलाखत. त्याच्यामध्ये अजूनपर्यंत जेवढे योद्धे जायचे होते ते सगळे योद्धे गेले. म्हणजे कुंभकर्णासारखा गेला, मेघनादासारखा गेला, तरी जिव्म विद्युत जिव्म जेवढे त्याचे राक्षस बंधू, शेवटी अहिरावण महिरावण सगळे गेले. आता रावण एकटाच वाचलाय. तो सगळ्याचा हिरो आहे. आता शेवटी त्याच्या सेनापतींनी सांगितलं महाराज आता युद्धाला चलावं लागेल. हे म्हणले हो आता तयार आहे. म्हणून रावणाचा रथ ज्यावेळेस रणांगणावर आला तर भगवान रावणाशी युद्ध करण्याकरता पहिल्या दिवशी उभे राहिले. तर भगवंताचं पहिलं दर्शन झालं तर त्या दर्शनात किती शांती होती ती रावणाला इतक्या लवकर कळली की रावणाच्या आतमध्ये धडकी भरली. सद्गुरुनाथ महाराज पहिल्या भेटमध्ये हा रावणाने अनुभव कुणाशी म्हटलं आपला एकट्ठा केला. म्हटलं पुढे सांगतो.
मग त्या दिवशीचं युद्ध झाल्यानंतर जो रावण स्वतःबद्दल विचार करायला लागला, अजूनपर्यंत तर बाह्य अहंकाराचा विचार होता, आता आतमध्ये पोचला आणि मग आता विचार करतो की काय विशेषता आहे की ज्या रावणाने मोठ्या मोठ्या देवतांना, अष्टदिक्पालांना, असुरांना, ऋषी कोणी नाही सोडले, सगळ्यांवर शासन केलं, तो रावण यत्कश्चित एक मनुष्य रूपेचा राजकुमार असलेला, त्याच्या दर्शनात काय मला आतमध्ये धडकी निर्माण झाली की काय जण माझा मृत्यूच येऊन उभा राहिला. सद्गुरुनाथ महाराज, असं रावणाला वाटलं माझा मृत्यू. मग भगवान काय असे होते का की इतके विकृत दिसतील रावणाला? पण इतका रावण सौंदर्यशील असलेला, सगळं सौंदर्य सगळीकडून एकट्ठ केलेलं, रामाला पाहून त्याला इतकी विकृती वाटली, पण रामाची शांती म्हटलं भयानक वाटली. सद्गुरुनाथ महाराज, आता शांती कधी भयानक असू शकते का? पण आपण बोलण्यामध्ये असे विरोधाभास बोलतो की का हो, ते काय भयंकर शांत. भयंकर आणि शांत कसे असतील? पण रावण तसं बोलला त्यावेळेस की मला त्यांची शांती भयानक वाटली. का वाटली म्हटलं, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा नाही, राम तर सगळ्याचा मित्र आहे. तू शत्रुभावानी पाहिलं म्हणून ती धडकी तुझ्या अभिमानाला टोचली. ती टोचता क्षणी याला धडकी निर्माण झाली की ही भयानक शांती आहे की माझ्या एवढ्या मोठ्या अहंकाराला काटू शकते. मग तो अहंकार काय होता की मी मेल्यानंतर सुद्धा माझं नाव राहील की नाही. सद्गुरुनाथ महाराज, का की त्रैलोकी धनवंत मी, चेंडू कैलास ज्याचा, भुजबल महिमा कोण वर्णील त्याचा. मग असा जो पराक्रमी असलेला, मग त्याच्या मनात ही धडकी आली की याच्या ह्या तेजापुढे मी कुठे उरेन, आणि समजा मी गेलोही, देहाने गेलो तरी माझी राहील का. म्हटलं ही अभिमानाची होती जोडी. मग हा प्रश्न त्याने मारुतीरायालाच विचारला. मग समर्थ पुढे काय म्हणले? समर्थ असं म्हणले की भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखे यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे. इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. समर्थाला समजणं फार कठीण आहे. शाब्दिक अर्थ ते काय काय सोडाल. अरे समर्थाने सांगितलं सगळं सोडून द्यावे म्हणजे काय कराल? काय घरवर सोडून जाल? हो, घर नाही सोडणार. मग काय कपडे घालणं सोडाल? परी शेवटी सर्व सोडून द्यावे, ते तर लंगोटी बहादरच होते. ते काय पांघरतील आणि काय नेसतील. पण त्यांचं आचरण कोणी करू शकतं का? मग त्यांनी काय सोडायला सांगितलं हे समजलं का? तर म्हटलं नाही. मग त्यांनी म्हटलं परी शेवटी सर्व सोडून द्यावे. यांनी काय मनात घेतलं ते म्हणले, समर्थ असं म्हणले परी शेवटी सर्व सोडून द्यावे. मग आता मी देवाची पूजा विजा सरळ करणं सोडून देईन. आता किती दिवस करायची? खूप माळ्या जपल्या, काय झालं? पण समर्थ असं म्हणले की परी शेवटी सगळं सोडून द्यावे आणि मरावे आणि परी कीर्ती रूपे उरावे. सद्गुरुनाथ महाराज, पण ही सुद्धा इच्छाच आहे. पण ते असं म्हणले परी शेवटी सर्व सोडून द्यावे आणि मरावे. मग हे समर्थाची भाषा कोण समजेल? अरे याच्यातच याचं उत्तर आहे की जो सगळं सोडू शकतो, म्हटलं तोच जगात जिवंत राहू शकतो. सद्गुरुनाथ महाराज की. मग विचार करतोय सगळं धरून जाईन तोपर्यंत का होईल का? म्हटलं देहम्मा पातयेत अर्थम्मा साधयेत. म्हणून रावणाची ती गती होती. मारुतीराय त्याला म्हणले की रावणा हे नाही चालणार. अरे रामापुढे हरल्यानंतर, रामाची क्षमा मागितल्यानंतर काय कमीपणा यायचा आहे? म्हटलं मग तर महाजीवन आहे. पण तुझा अहंकार जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत काही नाही. त्या अहंकाराला ओळख आणि तिथे समर्पित कर. रावण म्हणला ते नाही होऊ शकत. ते म्हणले नाही तरी जा मरा. सद्गुरुनाथ महाराज. पण प्रभूची विशेषता आहे. पण रावणाने ज्या दृष्टीने ओळखायला पाहिजे त्या दृष्टीने ओळखलं नाही.
म्हणून जगात सगळेच रावण होतात असं नाही आहे. म्हणून यात रावण बनून यात विभीषण बना. आमची जिंदगी कशी चालली म्हटलं, आम्ही कुणकुणे जगतो, धड इकडे नाही धड तिकडे नाही. आम्ही रावणही बनू शकत नाही आणि विभीषण बनायची तयारीच नाही. रावण बनण्याकरता किती तपश्चर्या लागेल, एवढं पराक्रमी होण्याकरता इतका अहंकार की रामालाच यावं लागेल. मग तर विभीषण बना. ते म्हणले हा विभीषण तर आहे, पण विभीषण म्हणजे काय? अरे असं नको हो की घरके भेदी लंके ढाय. विभीषण भक्त झाला तरी आजपर्यंत बदनाम आहे. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणजे त्याची ही सगळी करण्याकरता भगवान आडवे नाही आले बरं, ते तुझं तू भोगत. मग आपल्या भावाचं नाव कोणी विभीषण ठेवत नाही. म्हणून देव जोडे तरी करावा आधर्म, देव जोडे तरी करावा आधर्म. अरे देवाला भेटायचं असेल तर अधर्म करावा लागला तरी कर, हे तुकाराम सांगतात, हे रामदास सांगतात. पण ते जे सांगतात ते आम्हाला नाही कळत. म्हणून त्यांचे शब्द जसेचे तसे आपल्याला येतील, पण आपले बुद्धीचे काटे त्या शब्दाला जेव्हा पकडतील तेव्हा त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो काटे खाऊन जातील. सद्गुरुनाथ महाराज ते समजतच नाही. म्हणून एक सज्जन म्हणले अहो समर्थावर बोला. आपण बोला समर्था. म्हटलं काय बोलणार समर्थावर? समर्थाच्या वर कोण बोलेल? अरे जे बोलायचं ते खालीच बोलायचंय, वरती कसं बोलणार? पण कुणावरही बोलायचा मोका आला रे, जो जशा तसाच आहे. म्हणून एकमेवा द्वितीयम ब्रह्म जगात इतके आले, म्हणून एकसारखे कोणी नाही, कुणासारखा कोणी नाही. तो प्रत्येक जण इतका विशेष आहे. मग काय तुमच्यात ती विशेषतेची धन्यता नाही आहे का? म्हटलं तुम्हाला त्याची किंमत नाही आहे. आज तुम्हाला त्याची जर किंमत वाढली तर तो जो अहोभाव त्याच्याप्रती जो जागृत होईल. म्हणून ते लोक जन्मापासून येऊन त्यांचा तोच भाव असतो की देवा अहोभाग्य, अनंत कृपा आहे तुझी, मी कशाच्या लायक सुद्धा नाही. का म्हटलं माझी स्थिती कशी, अगदी शेण घाण पोतेर जे काही असेल ते सगळं मी. इतकी नीचता जवळ येत नाही. म्हणून देव जोडे तरी हा नुसता भाव आहे असं नाही. तू कितीतरी श्रीमंत, कितीतरी विद्वान, कितीतरी झाला तरी मग काय त्याला असं म्हणशील की मी एवढा आहे? अरे परमपद विजिते नैव सद्वंशभूती, मी मोठा विद्वान ब्राह्मण आहे म्हणून माझ्यावर कृपा कर. अरे हे काही त्याच्यावर कोणत्या प्रकारची जबरदस्ती आहे का? पण सगळं असून सुद्धा म्हटलं ती नमता. म्हणून मोठे मोठे होते, सगळे भक्त झाले तरी त्यांनी शेवटपर्यंत हेच म्हटलं की देवा मी कसा आहे, जड मूड हीन दीन पापरासी गहन पतिता शिरोमणी जगी विख्यात पूर्ण. मग ह्या सगळ्यांमध्ये मी इतका वाईट आहे आणि त्या वाईटांमध्ये मी कोण आहे? म्हटलं मी थोर, मी ऐसा आहे. पण ब्रीद तुझे तू पाहे, हे ब्रीद तुला पाहायचंय. मी इतका थोर आहे का? म्हटलं तुझ्या नावावर तर एवढे जण तरले, नावावर. अरे राम एक तापस तिय तारी, नाम अमिट खल कोटी उधारी, दुष्टाहून दुष्ट. मग सगळे जरी होते ते नुसत्या नामानी तरले. मग तुझ्या नामाचा महिमा आहे. जर तू जर विचार केला तर माझा भार तुझ्यावर काय इतका आहे की तू मला नाही तारू शकत. म्हणजे किती ती भाषेची नुसती नम्रता नव्हे, ते आतपासून तो झुकावे. म्हणून रामदास आहे. आम्ही रामदासाचं नुसतं नमस्कार करून उत्सव करून अलग झालो असं नाही आहे. मग आमची स्थिती मधली आहे. मग मधला कोण आहे? म्हटलं मधला काही कामाचा नाही, त्यालाच म्हणतात निमित्त. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून आमच्या अवतीभोवती सगळं अनात्मय आणि आमच्या एका बाजूला आत्मय आणि मध्ये जो चाललाय हा निमित्त आहे. मग निमित्त कशाचा? म्हटलं नित्य आणि अनित्य.
मग आता भगवंताची सेवा नित्याची वेगळी आहे आणि उत्सवानिमित्त म्हटलं वेगळी आहे. म्हणून हे नैमित्तिक कार्य चाललंय, नित्य आहेच. मग नैमित्तिक मधला आणि बाकी जो अनित्य आहे, जो आज आहे उद्या नाही, आणि जो नित्य आहे म्हटलं तो चाललाय सद्गुरुनाथ महाराज. मग त्या निमित्ताचं काय अस्तित्व आहे म्हटलं, निमित्ताचं अस्तित्व हेच की त्यांनी आत्मीयलाच धरावं, त्या आत्मालाच धरावं. मग तुझाच आत्मा तुझा आत्मीय असून तू धरला नाही, बाकीच्यांना आत्मीय करत बसला, ते सगळे अनात्म आहे. म्हणून ते म्हणले ओळखिला हारी धन्य तो संसारी, ओळखिला हारी धन्य तो संसार. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धीला विपीसे कोण दया पूसे, सिद्धीला कोण दया पूसे. ठल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हरी तुम बिन मोरी कोन खबरले, गोवर्धन गिरधारी रामा गोवर्धन गिरधारी. मोरी कोन खबरले, गोवर्धन गिरधारी. गले में शैली हाथों में मुरली, गले में शैली हाथों में मुरली. कुंडल की छवि न्यारी, कुंडल की छवि न्यारी. गोवर्धन गिरधारी. ये तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी रामा गोवर्धन गिरधारी. मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे. कांधे कमरी कारी गोवर्धन गिरधारी. तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी गोवर्धन गिरधारी. तुम बिन तुम बिना
तोमा बिना तोमा बिना तुम बिना मोरी कौन खबर ले गोवर्धन गिरधारी धारी रामा गोवर्धन गिरधारी मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा मीरा के प्रभु गिरिधर नागर चरण कमल बलिहारी चरण प्रभु के चरण कमल बलिहारी गोवर्धन गिरधारी तुम बिन मोरी कौन खबर ले तुम बिन मोरी कौन खबर ले गोवर्धन गिरधारी अधिगमा गोवर्धन गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन गिरधारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम राम श्री राम जय जय राम 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 जय जय राम श्री 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 राम जय जय राम राम श्री राम जय जय 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 राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय। म्हणून जगामध्ये आवश्यकता कशाची आहे तर म्हटलं मानाची. उत्तमा मानम इच्छन्ति असेपर्यंत गेल्यानंतर म्हणून आपमध्ये जग डुबा असेपर्यंत नाही मिळाला तर मिळाल्यानंतर काय मिळेल. पण आमच्या देशामध्ये अशी पद्धती की सगळे सन्मान गेल्यानंतरच देतात.
का म्हटलं जे असतं म्हटलं त्याची किंमत नसती. जवळ आहे, आपल्यालाच आपल्या वस्तूची किंमत नाही तर दुसरा काय करेल. पण एकदा हातातून गेलं म्हणजे मग फार विलक्षण आहे, मग दुर्लभ आहे. एखादं नाही का की एखाद 2 रुपयाचा पेन आपल्या खिशात लागलेला असतो, मोठी वस्तू नाही, रोज त्यांनी पेनाने काम करतं. पण एखाद वेळ कुठे तो पेन जर हरवला तर इतकं दुःख होतं की तो हा ग्रस्त सारखा म्हणतो का माझा पेन पडून गेला. दुसरा म्हणले जाऊ दे रे, अरे 2 रुपट्टीचा काय रडतो पेना करता. हा म्हणला 2 रुपट्टीच्या गोष्टी नाही, गोष्ट त्या वस्तूची. इतक्या दिवस त्याचा सहवास झाला, त्याने पेनाने काम चालव, रुपयावर नको जाऊ, किंमत. मला विचार त्याची किंमत किती आहे. 2 रुपयाचा आजही येईल पण हरवला. पण समजा 24 घंट्यानंतर दुसऱ्या दिवशी जिथे हरवला तिथेच पुन्हा मिळाला तर किती सुख होतं, किती आनंद येतो की पहा मिळाला बरं. हे काय म्हटलं, हेच आनंदाचं सूत्र आहे. मिळणं न मिळणं. मग आता जो दुसरा जो नवा घेऊन ठेवला आजपर्यंत, मग त्याची किंमत काय वाढली. आता त्याला मागे ठेवेल, पहिले ह्याचाच यूज आहे. काही मनुष्याचा स्वभाव आहे. एखादा खिशामध्ये समजा नकली नोट आला तर मनुष्याची फितरत आहे, तर पहिले नकली चालवायचाच प्रयत्न करेल, असली नाही चालवणार. आता व्यवहारच नकलीचा आहे, तो विचार करतो नकलीच चालून जाय, असली मागे ठेवलंय. मग एखाद्याने पकडवून दिला तर तो माझ्या मूर्खतेने माझ्या हातात आला. मग आता ईश्वराने एवढा मोठा देह दिला आहे, तो का हातात पकडवला पागल म्हणून. अरे नाही, त्यांनी कृपेने दिला, त्याला नकली का मानतो. पण ह्या नकलीवरच असलीचा व्यवहार करत चाललाय, मग ओळखणार कसं. म्हणून त्या परमेश्वराला वाईट वाटतं की काय, अरे जे आहे हे सगळं नकली आहे, जे असली आहे म्हटलं तेच तर मी आहे. मग जे मीपणे विण दहारले, ज्ञानेश्वर महाराज लिहितात. म्हणून तो मीपणा कैसा आहे म्हटलं, तो झोंबे सज्ञानाची या कंठी, अहंकारा काय नवल अहंकाराची गोठी, न लागे अज्ञानाची या पाठी, आणि झोंबे सज्ञानाची या कंठी, म्हणजे त्याचाच गळा दाबते. मग विचार करा की ह्या सगळ्याचं पटकन जेव्हा होईल तेव्हा कळेल की मी तर निमित्तच आहे. म्हणून मला जवळ ह्या देहरूपात जगायचं आहे, तोपर्यंत माझा भाव होश काय म्हटलं, दास. मी दासच आहे, मी स्वामी नाही. मग ह्या देहाला अनुसरून म्हटलं एवढे मोठे स्वामी सुद्धा जगामध्ये आले. काल आपण ऐकलं, भगवंतांनी आशीर्वाद दिला, पार्वतीनी वर मागितला की सगळं जगत मला आई म्हणतंय, आणि तुम्ही जर मला आई म्हणताय तर माझ्या पोटी जन्म घेऊन या. तथास्तु बोले. मग त्या स्वाऱ्या सगळ्या आपल्या आपल्या ठिकाणी गुप्त झाल्या. आणि पुढे म्हटलं पार्वतीला गर्भ राहिला. पहिला पुत्र षडानन आणि दुसरा म्हटलं गर्भ जो राहिला, तर भगवंतांनी सांगितलं की मी स्वतः अवतार घेऊन येईल. मग अशा स्थितीमध्ये शंकराला कळलं, तर शंकरही बडे प्रसन्न झाले. मग हे काय म्हटलं, जगामध्ये काय होतंय. मग हे कैलासावर जिकडे तिकडे आनंद. मग अशा स्थितीमध्ये मग ज्यावेळेस पार्वतीला शंकरांनी विचारलं की तुमची काय इच्छा आहे, तर ती म्हणली, महाराज माझी अशी इच्छा आहे की परळी वैद्यनाथाच्या वनामध्ये सगळ्या ऋषीपत्न्या देवपत्न्या सहित तिथे सगळा हा कार्यक्रम करावा जो आपल्याकडे फुलं घालण्याचा करतात. मग तिथे सगळ्यांचं हळदी कुंकू आदी हे सगळा कार्यक्रम आणि वनभोजन असावं. शंकरांनी सगळी तयारी केली.
परळी वैद्यनाथाच्या वनात म्हणजे पृथ्वीवर. शंकराची तयारी काय विचारता, कुबेर उबेर सगळे लागलेले, काही कमी नाही. मग शंकरांनी सगळी तयारी करून ज्यावेळेस ते बायकांचा कार्यक्रम चालू झाला, शंकर एक ठिकाणी एकांतात जाऊन बसले की आता चालू द्या. अशा स्थितीत अचानक काय झालं की पार्वती देवी झुल्यावर बसल्या आहे. सगळ्या ऋषीपत्न्या देवपत्न्या सगळ्या सेवेमध्ये आहे, झुला चालला आहे. अशा स्थितीमध्ये एकदम काय विघ्न ओढवलं की एक गजासूर नावाचा मोठा हस्ती, तो मस्त झालेला त्या धुमश्चक्री करता करता त्या वनामध्ये घुसला. मग ते घुसता क्षणी तो मातलेला. मग जिकडे तिकडे हाहाकार मचवला. सगळे ऋषीपत्न्या देवपत्न्या ओरडायला लागल्या की महाराज धावा धावा. मग सगळे लोक पळायला लागले. अशा स्थितीत ज्या झाडाला पार्वती देवीचा झुला बांधला होता त्या झाडाला तो वाला, त्यांनी त्या सोंडेनी वेळखा घालून झाडाला हलवलं. आता सगळे जण ओरडले की शंकरा धावा शंकरा धावा. अशा स्थितीमध्ये त्यांनी ते झाड पटकलं. पार्वती देवी पडल्या. मग त्यांना मूर्छा आली. हे सगळं दृश्य कोण पाहत होतं म्हटलं, साक्षात सिंदुरासूर. सिंदुरासूर विचार केला की काय स्थिती आहे. अरे नारद येतील तर बरे, तेवढ्यात नारदही आले का की स्मरगामी आहे. ते म्हणले का रे कशी उभा इथे. हे म्हणले नारदा आजपर्यंत वरप्रधानांची प्रचिती अजूनपर्यंत आली नाही, पण मला असं विचारायचंय की माझा शत्रू जगात आहे का, मला कोण मारणार. नारद म्हणजे म्हटले बृहस्पती, काही विचार करावा. हे म्हणले शत्रू आहे. हा म्हणला कुठे. म्हणलं तो पार्वतीच्या पोटामध्ये, तिथे भगवान गर्भस्थ. पार्वतीला मूर्छा आलेली. अशा स्थितीत तो म्हणला तिथे. नारद म्हणले बिलकुल तिथेच, तोच येईल. मग नारदाने विचार केला की मी तोच येईल, याच्या पहिले काही करणी करवावी का की हा असुर आहे. मग तो नारदाला म्हणला की माझा असुर आहे, तो जन्माला येईल आणि मग तो मोठा होईल आणि तो मला मारेल, पुष्कळ वेळ आहे. नारद म्हणले शहाणे हा तुम्ही, कळत काहीच नाही. अरे ऋणशेष ऊनशेषश्चो शत्रुशेषस्तथैवच पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्मात् शेषम विनाशयः. सद्गुरुनाथ महाराज की. अरे शत्रूला काय समजतो. अरे शत्रू एवढा जरी असला तरी त्याला शत्रूच मानावा बरं, का की हा नीतिशास्त्र आहे की तो मोठं वृक्ष होईपर्यंत वाट कशाला पाहिजे, जडेपासून. हा म्हणला अच्छा असं करू. म्हणलो बिलकुल, आता बाकी तू जाण. नारद सरकले. यांनी विचार केला. तेवढ्यात पार्वती देवी बेशुद्ध झाल्या. इकडे शंकराच्या मागे सगळे धावताते ओरडताते की शंकरा धावा. इकडे शंकरांनी पाहिलं. शंकराच्या कानावर आवाज आली की काय झालं. म्हणे तो असुर लागलाय. शंकरांनी त्रिशूळ घेतला आणि शंकर त्याच्या मागे जे पाठ लागायला गेली. तर शंकराला पाहून तोही धावला. इकडे पार्वती देवीला मूर्छा आली. अशा स्थितीमध्ये त्यांनी पाणी विणी लावलं. होशवर आल्यानंतर पार्वती देवी म्हणल्या मला पाणी द्या. म्हणून काही लोकांनी त्यांना पाणी दिलं. अशा स्थितीमध्ये सूक्ष्म रूप घेतलं आणि सिंदुरासूर पार्वतीच्या पोटात. सद्गुरुनाथ महाराज की. आणि तिथे त्या गर्भाचं मस्तक काटलं आणि जसा ढेकर आला त्या ढेकराबरोबर हवेबरोबर ते मस्तक घेऊन गेला आणि जाता जाता गंडकी नदीमध्ये ते मस्तक टाकलं. त्या मस्तकाचं रक्त ज्या ज्या दगडाला लागलं ते सगळे गणपती आहे. सद्गुरुनाथ महाराज ते सगळे मुंगे. मग तो गेला आणि अशा स्थितीत तब्येत बिघडली. मग झालं काय म्हटले प्रसूतीचा वेळ आणि तिकडे शंकर लागले. मग शेवटी शंकरांनी धावता धावता त्रिशूळ फेकून मारता क्षणी त्याच्या गळ्यात पडला. गळ्यात पडता क्षणी तो खाली पडला. शंकर जवळ गेले आणि मग एक पाय त्याच्या अंगावर ठेवला आणि त्रिशूळाने मस्तक काढतात. ते मस्तक कृंतन करिता करिता मस्तक कृंतन करिता शिव
शिव शिव ऐसे असुर उच्चारी मस्तक कृंतन करिता शंभो धाव दयाळा शंभो धाव दयाळा भवसागरी हुनी आता मला तारी मस्तक कृंतन करिता करिता मस्तक कृंतन करिता करिता मस्तक कृंतन करिता नमः पार्वती पते हर 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 महा मस्तक कृंतन करिता शिव शिव ऐसे असुर उच्चारी शंकर त्रिशूलाने मस्तक काढतात ते आणि त्याच्यातून आवाज आती शिव 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 शिव. शंकराचा हात रुकला, विचार केला हा तर आमचा भक्त आहे, ह्याच्या अंगातून शिव शिव अशी आवाज येते. त्यांनी विचारलं का रे तू कोण आहे? तो म्हणला मी सोमदत्त नावाचा राजा पूर्वजन्मीचा. मग शापिता सनत कुमार देह हस्ती पावला. तो म्हणे मी. मग त्यांनी म्हटलं मी सोमदत्त नावाचा राजा होतो, आपल्या स्त्रियांसह वर्तमान म्हटलं जलक्रीडा करत होतो. अशा समयास म्हटलं सनक सनंदन सनक कुमार हे ब्रह्मदेवाचे पुत्र जे ऋषी होते ते निघाले. त्यांना पाहून मी नमस्कार नाही केला. आपल्या अड्ढतेमध्ये अहंकारात राहिलो आणि स्त्रियांबरोबर विहार करत होतो. त्यांनी शाप दिला की मूर्खा असा मस्त होऊन जलक्रीडा करतोय, जा हस्ती देहाला प्राप्त हो. मग तिथे काय उशिरे माझा एकदम अहंकार उतरला. ऋषीचे पाय धरले. का महाराज अघोर अपराध झाला, माझ्यावर कृपा करा. ते म्हणले ठीक आहे, शंकराच्या हातून तुझा उद्धार होईल आणि तुझं मस्तक म्हटलं सर्व पूजनीय होईल. सद्गुरुनाथ महाराज सर्वमान्य. आता काय माहिती. मग शंकराचा हात रुकला. हे सगळं ऐकलं का ऋषीचा उशाप आहे म्हणून आज तो समय आला. आपल्या हातून माझा म्हटलं उद्धार होतोय. त्याच्यातून एक दिव्य पुरुष निघाला. शंकराला हात जोडले. शंकर म्हणले अरे तू आमचा भक्त आहे, मग वरप्रदान वरमरुही तुला जे हवं ते माग, माता त्याला मुक्त होतोय तू. मग तुझी काय इच्छा असेल ते आम्हाला सांग, आम्ही पूर्ण करू. तो म्हणला महाराज आपण हे जे मस्तक काढता हे म्हटलं कुठे फेकू नका, आपल्या चिरंजीवाला लावून घ्या. सद्गुरुनाथ महाराज. आणि ह्या गजदेहाचं जे चर्म निघेल म्हटलं हे कुणाला न देता हे स्वतः निसत जा. शंकर म्हणले तथास्तु. म्हणून शंकर गजचर्म घेतात, गजचर्म पांघरतात. मग आता ते मस्तक पूर्ण काटून पटकून दिलं. तो दिव्य पुरुष निघून गेला. आता शंकर कैलासावर. तेवढ्यात म्हटलं घटाघटीची वेळ आली आणि पार्वती प्रसूत झाली. पार्वती प्रसूत होता क्षणी काय पाहिलं म्हटलं इंद्र चंद्र कुबेर भास्कर सगळे पुष्पवृष्टी करण्याकरता उभे. बडे बडे ऋषी, बडे बडे देव, कैलासावर एकच आनंद. आणि हे पाहता क्षणी अमंगल की जो जन्माला आला त्याला मानच नाही. मग ज्याला मान नाही त्याला काय मान मिळणार. सद्गुरुनाथ महाराज की. मग आता सगळे एकदम उतरले. पार्वती देवी म्हटलं उतरून गेल्या. शंकर आले. आता सगळे देव नारद सगळे म्हणाले, नारद सगळे जाणत होते पण बाकी सगळे गोष्टी करायला लागले की पार्वती देवी म्हटलं हे तर अमंगल आहे, ह्याचा त्याग करून द्या. पार्वती देवी म्हणल्या त्याग तर नाही करणार. का स्वतः भगवान मला असं म्हणले की मी स्वतः अवतरित होऊन येतोय तर त्याग कसा करणार. मग आता सगळे गोष्टी करायला लागले. अशामध्ये काय आश्चर्य झालं. तदा कंठनाला तुनी शब्द झाला. ते जे देह होता त्याला कंठ नव्हता, इथन्न कटलं होतं. मग तिथन्न तदा कंठनाला तुनी शब्द झाला की शिरच्छेदुनी सिंदुरासूर गेला.
की माझं हे मस्तक सिंदुरासुराने गर्भात काटून नेलं. मग गजासुराचे शिरते मला रे, आणा चला तुम्ही सत्वर आणा चला रे, जय जय रघुवीर समर्थ. हे सगळ्यांनी ऐकलं. शंकर नुकतेच आले होते. आता परळ वैद्यनाथचं कुठे वन कुठे कैलास. मग सगळ्या देवतांना कळलं. इंद्र चंद्र कुबेर भास्कर सगळे. पार्वतींनी ऐकलं. तर पार्वती देवी म्हणल्या की जा सगळे तुम्ही जाऊन. शंकर म्हणले आत्ताच काटून ठेवून आलो घेऊन. शंकर म्हणजे शंकर. अरे विचार करायचा की बी तथास्तु तर बोलून दिला. आमचे चिरंजीव का असे येणार आहे का बिना गळ्याचे. पण काय करणार आगळा आहे ते. मग शंकर म्हणले आत्ताच काटून ठेवलंय जा. मग आता सगळे देव गेले 33 कोटी. आणि ते मस्तक ज्यावेळेस उचलायला लागले ते मस्तक उचले ना. आता सगळे हरले. म्हणले काय भलतंच काम सांगितलं हो. इंद्राची शक्ती फेल, अग्नीची, वायूची, वरुणाची, सगळे मोठे मोठे शेवटी हात झाडत तिथे कैलासावर आले. मग त्यांना म्हणले महाराज ते मस्तक काही आमच्या वस्तू उठत नाही. मग पुन्हा शब्द झाला की कशा अशक्त देव हा तुम्ही. का म्हटलं स्वर्गात तर रोज अमृत पिता. पृथ्वीवर मानलं माहिती आहे की सगळे चहाचं अमृत पिऊन पिऊन झाले. पण तुम्ही तर अगदी प्युअर अमृत पिता. चहा पिऊन इथे सगळ्यांची शक्ती गेली, तिथे अमृत पिऊन कशी शक्ती गेली हो. इंद्र म्हणले आता काय करणार, आता आमच्याच शक्ती नाही. मग शब्द झाला की आता आम्हाला घेऊन चला सद्गुरुनाथ महाराज. मग आता विचार करायला पाहिजे की जिचं मस्तक उठत नाही तिचे धड काय उठेल. अरे धडच नाहीये ते धड काय उठेल. हे स्वतःच धड नाहीये. मग आता सगळे त्यांना उचलायला लागले. मग आता तेही उचले ना. मग काय स्थिती झाली म्हटलं किम कर्तव्य विमूढ. सगळे देवता म्हणले की सगळ्यांचा अभिमान निराश झाला की आहे काय म्हटलं हे ओंकार. हे साक्षात जगाचं बीज आहे. मग सगळ्याची परीक्षा पाहणा करता आलेलं. मग सगळ्या देवांना म्हणले जाऊ द्या तुम्ही सगळे अशक्त आहात, मला माझी आई घेऊन चलेल. मग ते म्हणले पहिलेच का नाही सांगितलं. म्हणले तुमची शक्ती कशी कळली असती. म्हणून पार्वती देवीने एका हातात त्यांना उचललं. शंकर पार्वती सगळे देव परळी वैद्यनाथाच्या वनात आले. जिथे ते मस्तक ठेवलं होतं ते मस्तक म्हटलं पार्वती देवीने मांडीवर यांना बसवलं आणि ते मस्तक उचलून जे लावलं. मेळविता धड मस्तक, मेळविता धड मस्तक ते जडले. मग सहसा वेगळे नोहे, जय जयकार असे सुर गरजती. ते क्षणी हर्ष मनी न समाये. मेळविता धड मस्तक, मस्तक मेळविता धड. मेळविता धड मस्तक ते जडले. मग सहसा वेगळे नोहे. मग जय जयकार असे सुर गरजती. ते क्षणी हर्ष मनी न समाये. मंगलमूर्ती मोरया. आज चतुर्थी आहे. मग अशीच त्यांची इच्छा. आत्ताच मागे जन्म झाला वसंत पंचमीच्या आदल्या दिवशी. म्हणून ते गणराय. मग आता सगळ्यांनी म्हटलं जन्माला आलेलं हे अमंगल आहे. आणि मग आता इथे येऊन गजाचं मस्तक लागता क्षणी ते मंगल झालं. मग हे गजाचं मस्तक म्हणजे काय म्हटलं गजाचं मस्तक म्हणजे धैर्याचं मस्तक आहे. गजामध्ये जे धैर्य असतं ते कोणत्याही जानवरात नाही. म्हणून कबीरदास एका ठिकाणी असं म्हणले की संतोष के धरे से हरी गज पेटभर जेवत है. म्हणजे जागच्या जागेवर त्या हत्तीला पोटभर मिळतं. हत्तीसारखा संतोषी जानवरच नाही. आणि श्वान बोल इक टूक को इत उत धावत आहे. सद्गुरुनाथ महाराज.
त्याला किती दिलं तरी संतुष्टता नाही आहे, तो पाहतच राहील. हे काय म्हटलं, हे धैर्याची संतुष्टी म्हणजेच धर्माची संतुष्टी, म्हणजे सजातीय विजातीय जरी असलं तरी त्याच्या ज्ञानावर जर कोणचंही मस्तक आलं तरी ते मंगल आहे. आम्हाला तर माणसाचं मस्तक दिले, आता तरी तो ओळखा. म्हणून ते म्हणले की जे ईश्वरापुढे नाक घासत नाही त्यांचं नाक एवढं लंब असतं. मग ते सारखं म्हटलं धूळ जाळतं, पण हे मस्तक काय धूळ जाणणारं होतं? हे मस्तक सर्व वंदनीय झालं. मंगलमूर्ती मोरया, सगळे गर्जना करायला लागले. मग तिथे काय म्हटलं, डोळे खोलून दिले, कान चालू लागले. हे काय म्हटलं, शुंडादंडैर्मोदकान् धारयन्तम नेत्रोत्पान्तै सज्जनां तारयन्तम कर्णोत्तालै षट्पदां वारयन्तम वंदे गणपं सर्वलोकैकनाथम मंगलमूर्ती मोरया. आणि गजानन महाराजाचाही प्रगट दिवसच ह्याच उत्सवात. मग हे गजानन आज सगळ्यांसमोर प्रगट झाले, पण हा द्वापारीचा अवतार आहे. असे प्रत्येक युगात त्यांचे अवतार झाले. प्रत्येक युगात गणेश पुराणात वाचा की कृती त्रिती द्वापार आता कलीमध्ये व्हायचा आहे. मग कृतयुगामध्ये पहिला अवतार जो झाला तो झाला वैशाख शुद्ध चतुर्थी. आणि मग त्रेतायुगामध्ये जो झाला तो झाला मागची आत्ता गेली माघ शुद्ध चतुर्थी. त्यांचे सगळे जन्मदिवस चतुर्थी आहे. आणि आपण जो मनवतो तो भाद्रपद शुद्ध चतुर्थी, तो द्वापार युगाचा अवतार आहे. म्हणजे पहिले 8, मग 6, मग 4, मग आता म्हटलं आता कलियुगात 2. कलियुगाच्या प्रथम चरणात. आता प्रथम चरण आपण पाहू की नाही सांगता नाही येत, पण प्रथम चरण किती आहे म्हटलं 1,08,000 वर्ष आहे. आत्ता तर 5,000-5,500 गेली. 1,08,000 4,32,000 आहे कली. म्हणून प्रथम चरण काय म्हटलं, हेच कृतयुग आहे. म्हणून प्रत्येक युगाचे 4-4 चरण आहे. प्रत्येक युगात प्रत्येक युग आहे. म्हणून त्रेतामध्येही कली होता, त्रेतामध्येही कली होता, मग द्वापारातही कली, आणि आता कलीत कली आहे. मग ही कलीत कली म्हटलं कुणाची कळी खेळतच नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग हे काय, ह्याला म्हणतात कलयुग. तो म्हणतो कल कल, मग आजचं काम कल, म्हणून हे कलकल कलकल करतं, ह्याला म्हणतात कलियुग. आणि जिथे पाहाल तिथे कलकलच आहे. हो, थोड्या वेळाने पाहतं कलकल, पण आहे काय म्हटलं, कभी उसको भी मना. सद्गुरुनाथ महाराज मुठभर चने में ही रहो भाई. मग आले, मग भगवंतानी आपली लीला चालू केली. मग सगळ्या देवांनी विचार केला की महाराज हे आपलं मंगल दर्शन आहे. मग आता हा सगळा बाललीलेचा आनंद घेता घेता म्हटलं आमच्याही मागे म्हटलं शत्रूचं भय. शत्रू कोण म्हटलं, सिंदुरासूर. मग पहिले सिंदुरासुराला मारा आणि मग हा बाललीलेचा आनंद घेऊ, नाही तर भय. पण विचार करा की तो जर रक्षण करणारा समोर असून सुद्धा भय ठेवणारे असतात, तेच देव, तेच तुमच्या आमच्यासारखे. म्हणून रक्षण करणारा कुठे म्हटलं हे कळत नाही. एक सज्जन आपसामध्ये भांडले. भांडता भांडता इतकी जोरदार झाली, तो म्हणला, हे तू जाणत नाही मी कोण आहे, तू ओळखत नाही मी कोण आहे. अरे, तो म्हणला तू कुठं नाही असशील. तो म्हणला एकदा हात तर लावून पहा. त्यांनी हात लावला. ते म्हणले पाहायचं काय आता, तर बोल. अशी लोकांची स्थिती असते. मग खरं काय ते कळत नाही. एक पती पत्नी आपल्या पोराला घेऊन प्रवासाला गेले. आता प्रवासाला कुठे गेले म्हटलं सासूरवाडी. मग ट्रेनमध्ये सीटवरून एकमेकाशी भांडणं झाले. तर जिच्याशी भांडण झाले त्याच्यात हा आता पत्नीबरोबर असलेला पती, याला आपली आता संरक्षण करणारा कोण आहे. त्यांना वाटलं हे संरक्षक आहे, आणि ह्यांना म्हटलं आपली फिकर होती. पण हे बोलायला गेले की देख अगर तूने हाथ लगाया तो फिर देख लेना. त्यांनी हे तमाचा खिचून दिला. म्हणला मुझको मारा तो मारा, मेरी पत्नी को मार के देख. त्यांनी एक त्याच्याही पुढे मारला.
तो म्हणला अच्छा तू बच्चे को मार के देख. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्टेशनवर उतरले पत्नी नाराज. ती म्हणली तुम्ही पागलपणा केला, स्वतः तर स्वतः मार खाल्ला मलाही खा. तो म्हणला झालं ते झालं, तिथे बोलू नका. आम्हाला काय करायचं बोलायचं. तो म्हणला म्हणूनच तर पळवला. मी एकटा खाल्ला तर तुम्ही शेवटी गेले सासूरवाडी. तो लहान मुलगा होता. काय त्यांनी आपल्या त्या नानाजीला जाऊन म्हटलं की नानाजी आज आमच्या वडिलांनी बापांनी सगळ्यांना मार पडवला. म्हणजे कशा करता म्हणजे सीट करता की करो बर्थ कंट्रोल. म्हणून अशी स्थिती आहे. तर विचार करा, संरक्षण जे समोर असून सुद्धा ज्यांना विश्वास नसतो त्यांना कशात रंग येत नाही. म्हणून ते म्हणले महाराज ही बाललीला आता आपण उद्या गाऊ, पण आज काय म्हटलं पहिले शत्रूचं भय दूर करा. मग आपल्या मागे सुद्धा इतकं शत्रूचं भय असलं तरी आपल्याला शत्रूचाच होश नाही आहे. निदान देवांना आहे. मग तुम्ही त्या शत्रूचा होश धराल तेव्हा म्हटलं शरणांगतीकडे जा. म्हणून एकनाथ महाराज म्हणले ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. बाकीचा प्रसंग उद्या. आज चतुर्थी असल्यामुळे आज समय लवकरच आहे. उद्या आपल्या नित्याच्या समयावर 6 ते 7:30. भगवा लक्ष्मण साई रे बाबा भगवा लक्ष्मण साई तव संतन मोठो योगीराज पीरा कठिन है दुनिया भूप सताई. दिल मोरवा ऊपर का करनी हक सिखाई रे बाबा भगवा या आनंद किया तुझे गिरज जमाई. गुरु भक्ति का सबाई डंका नौबत भली बजाई रे बाबा भगवा लक्ष्मण सा तब संत नारायण सो जिन्ने लगन लगाई. घर का गुलाम है पद उनके चिंता दूर भगाई रे बाबा भगवा बोटी गोष्ट उद्भवला.